लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेब तुमच्या घरी आलेत बघा। सगळ्यात फास्ट स्वरूपात सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी ही गोड बातमी घेऊन आलोय। मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट घरामध्ये जाऊन विचारपूस केली आहे लाडक्या बहिणींची, आणि ज्यांना पैसे आले नाहीत आतापर्यंत, ज्यांना पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात पैसे आले नाहीत, त्यांच्यासाठी एक मोठा शब्द दिलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं या ठिकाणी। तुम्ही वाटलं तर न्यूजपेपर मध्ये जाऊन बघा, आता न्यूज टीव्ही मध्ये पण जाऊन बघू शकतात। शब्द दिलाय 19 सप्टेंबर पर्यंत पहिल्या टप्प्यातल्या ज्या ताईंना पैसे भेटलेत त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत, आणि ज्या ताईंना अजून एकदा पण पैसे भेटले नाहीत त्यांना पण 19 सप्टेंबर पर्यंत सगळ्याला पैसे भेटून जाणार आहेत। लक्षात घ्या, गोड बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। आता काही प्रश्न आहेत, ज्या ताईंना काही प्रश्न असतील कोणाकोणाला बघा, आता लक्षात घ्या, 3,000 रुपये पण चालू झालेत आजपासून। जर तुम्हाला 3,000 आजच आले असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ज्या ज्या ताईंना 19 तारखेपर्यंत पैसे भेटणार नाहीत त्यांच्या फॉर्म मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, कारण की सरकारने सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय 19 तारखेपर्यंत सरसगट पैसे देऊन टाकणार आहे, सरसगट। पण जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या फॉर्म मध्ये, काहीतरी तुम्ही चूक केली, ती आपल्याला चेक करावं लागणार आहे। पण आजपासून पैशाला सुरुवात झाली आहे। कोणाकोणाला गुड न्यूज भेटली आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कोणाकोणाला अकाउंटला पैसे आलेत कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। फास्ट स्वरूपात लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आज पैसे आलेत का नाही। गोड बातम्या तुमच्यासाठी दररोज घेऊन येत आहे। दादाच्या चॅनलला एक लाईक करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। चला, सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री साहेब बघा तुमच्या घरी आले आहेत, सगळ्यांना या ठिकाणी आनंद झालेला आहे। सगळ्यात पहिला प्रश्न, तुमचे पण काही प्रश्न असतील तर नाव, गाव, कधी फॉर्म भरला होता, कोणत्या टप्प्यात तुम्हाला पैसे आलेत किंवा पैसे आले नाहीत हे सांगायचं आहे। अप्रूव्डचा मेसेज आलाय का, डीबीटी कंप्लीट झाले का, सगळ्या गोष्टी डेट नुसार मला सांगायचं आहे। सगळ्यांचे प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत। चला, सगळ्यात पहिला प्रश्न, पहिल्या ताई बघूया काय म्हणतायत। आम्ही 19/8/2024 ला फॉर्म भरला होता, आमचे डॉक्युमेंट यशस्वी झाले आहे, अप्रूव्हल पण झालं आहे। 29/8/2024 ला 3,000 रुपये पण भेटले आहेत, धन्यवाद। ओके, मॅडम म्हणतायत, ताई म्हणतायत धन्यवाद, आम्हाला 29 तारखेला पैसे भेटले आहेत। पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्याचे पैसे ताईंना भेटलेत, म्हणजे आता ताईंना 1,500 रुपये बघा, 1,500 रुपये ताई तुम्हाला भेटणार आहेत। लक्षात घ्या, 1,500 रुपये तुम्हाला लवकरात लवकर ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये भेटणार आहेत, 100% भेटणार आहेत, काळजी करू नका। पुढचा प्रश्न बघूया। जुलैमध्ये फॉर्म भरला, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, अजून 1 रुपया मिळाला नाही, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। ताई तुम्हाला काळजी करायची गरज नाही, आता तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, चेक करत राहा। आजपासून 19 तारखेपर्यंत सगळ्याला पैसे भेटणार आहेत। पण लक्षात घ्या, डीबीटी केलंय का एकदा ऍक्टिव्ह चेक करा, नसता डीबीटी मध्ये आपल्याला नको प्रॉब्लेम व्हायला, त्याच्यामुळे सर्वांनी डीबीटी पण व्यवस्थित सांगायचंय। ताई पुढचा प्रश्न बघूया। सब कुछ ठीक है, फॉर्म अप्रूव्ड है, आधार लिंक है, बैंक खाते को फिर भी एक भी हफ्ता आया नहीं, 8 अगस्त को अप्रूव्ड हुआ पर फिर भी अभी तक पैसे नहीं आया है, कोई बात नहीं दीदी, आपकी कोई टेंशन। चला, दुसऱ्या ताईची आपण या ठिकाणी कमेंट बघूया। ताई काय म्हणतात बघा, सब कुछ अच्छा है तभी भी पैसे नहीं आए, तो ताई आप टेंशन मत लो, दीदी आप टेंशन मत लो, आपको इस 19 तारीख को पैसा 100% मिलने वाला है, टेंशन मत लो। चला, पुढचा प्रश्न बघूया। 22 जुलैला अर्ज केला होता, 4 ऑगस्टला मंजूर झालाय, 15 ऑगस्टला पैसे आले 3,000 रुपये, ठीक आहे, खूप खूप धन्यवाद। ताई तुम्हाला 15 ऑगस्टला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटलेत, म्हणजे तुम्हाला याच 4-5 दिवसामध्ये तुम्हाला 1,500 रुपये 100% भेटणार आहेत। 19 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला 1,500 100% भेटणार आहेत, काही काळजी करू नका। चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया, पुढच्या ताई काय म्हणतात बघूया। चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे। 14 जुलैला फॉर्म भरलाय, नारी शक्ति से भरा गया, 17 अगस्त को दिन फॉर्म रिजेक्ट हुआ, 22 अगस्त को दिन डबल फॉर्म भरने का बाद, 24 अगस्त को दिन
यह अप्रूवल हो गया है, अभी तक पैसा नहीं आया है, आधार लिंक है, केवाईसी सब कुछ है। कोई बात नहीं ताई दीदी, आपको टेंशन मत लो, आपको दूसरे टप्पे में पैसे नहीं आया क्योंकि आपको थोड़ा लेट हो गया। तीसरे टप्पे में आपको पैसा 100% आ जाएगा। पुढचा प्रश्न, मला 28 ऑगस्टला अप्रूव्ड झाला आहे, अजून एक पैसा आला नाही। 28 ऑगस्टला ते अप्रूव्ड झालाय म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात नाही आले, तिसऱ्या टप्प्यात 100% पैसे येऊन जातील ताई। पुढचा प्रश्न, 14 जुलैला फॉर्म भरलाय, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय पण अजून पैसे आले नाहीत। नेहा ओके मुंबईच्या ताई बोलतायत, लक्षात घ्या 4 ऑगस्टला तुम्ही अप्रूव्ह झालाय पण त्यावेळेस तुमचं डीबीटी जर कंप्लीट नसेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात आले नसतील। काही काळजी करू नका, तुम्हाला फॉर्म अप्रूव्ह झालाय याचा अर्थ तुम्हाला लवकरात लवकर 100% पैसे येऊन जाणार आहेत। 8 ऑगस्टला अप्रूव्हल झालाय, 25 ऑगस्टला आधार सीडिंग केलंय। 25 ऑगस्टला म्हणजे तुम्ही दुसऱ्या टप्प्यात बसला नाहीत, कारण 24 ऑगस्ट पर्यंतच त्यांनी कंप्लीट केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाही ताई, तिसऱ्या टप्प्यात 100% तुम्हाला पैसे येऊन जातील। पुढचा प्रश्न, 1 रुपया आजपर्यंत मिळालाच नाही ताई, काळजी करू नका, तुमचा जर फॉर्म अप्रूव्ड असेल तर 100% तुम्हाला या टप्प्यात पैसे येणार आहेत। दादा तुम्ही खूप छान माहिती सांगतात, धन्यवाद ताई, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। चला पुढचा प्रश्न, ॲक्च्युली थोडी लाईट गेल्यामुळे आपलं टीव्ही पॅनल, मोठा जो पॅनल आहे आपला तो बंद पडलेला आहे, त्याच्यामुळे मोबाईलवरून स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे, काळजी करू नका। चला पुढचा प्रश्न, 6 ऑगस्टला फॉर्म मंजूर झालाय, पैसे अजून आले नाहीत। विमलबाई ओके गायकवाड कन्नड तालुक्यामध्ये बोलतायत, छत्रपती संभाजीनगरमधून बोलतायत, काही ताई हरकत नाही। 6 ऑगस्टला तुमचा फॉर्म मंजूर झालाय म्हणजे तुम्हाला पैसे या टप्प्यात येऊन जातील। नारी शक्ती ॲपवर 14 जुलैला फॉर्म भरलाय, 17 तारखेला रिजेक्ट झालाय, डबल फॉर्म भरलाय नारी शक्ती ॲपवर, तर फॉर्म अभी तक आया नहीं, पैसे आ जाएंगे नहीं, टेंशन मत लो, आपको भी पैसे जल्द से जल्द आ जाएंगे। मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलंय, शब्द दिलाय की 19 सप्टेंबरपर्यंत सगळ्या ताईंना पैसे येणार आहेत। दररोज फक्त चेक करत राहायचंय, पैसे आपल्याला आले तर येणारच आहेत, काही काळजी करू नका। यस सर, आप क्या ऊपर भरोसा है कि हमने पैसे मिलेंगे? यस 100%, मेरे पे भरोसा करने की जरूरत नहीं है, पर मुख्यमंत्री साहब ने खुद ने बोला, इसलिए आप उनके पे ऊपर भरोसा कर सकते हैं, पैसे 100% आ जाएंगे। माझा फॉर्म लगेच अप्रूव्ड झाला पण माझं आधार लिंक लवकर झालं नाही, आता 31 ऑगस्टला झालाय, सगळं ओके, काही काळजी करू नका। 31 ऑगस्टला झालंय म्हणजे ताई तुम्हाला आता 100% पैसे भेटून जातील। पुढचा प्रश्न, छान माहिती सांगतात, धन्यवाद। 7 ऑगस्टला फॉर्म भरला, 22 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला, 31 ऑगस्टला पैसे भेटले, चालतंय, थँक्यू व्हेरी मच ताई। तुम्हाला आता तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याच रेंजमध्ये 28, 29, 30च्या रेंजमध्ये, सप्टेंबरच्या रेंजमध्ये 1,500 रुपये भेटून जातील। आणि लक्षात घ्या, या ठिकाणी न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दिसतोय, 1,500 रुपये पण यायला काही जिल्ह्यामध्ये चालू झालं आहे। तुम्हाला 1,500 आलेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। ज्या ताईंना बघा अजून 3,000 रुपये आले नसतील त्यांना 10 ते 14 सप्टेंबरपर्यंत 3,000 रुपये येऊ शकतात, आणि ज्या ताईंना 1,500 रुपये भेटलेले नाहीत अजून, तर त्यांना 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत 1,500 रुपये भेटणार आहेत। तर सगळ्यांना एक छान स्वरूपाची माहिती आपण देत आहोत। तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत, आणि काही ताईंना मी या ठिकाणी यूट्यूबच्या कमेंट्समध्ये पण खाली रिप्लाय करत आहे। तुमचे प्रश्न मला विचारा, सगळ्यांची उत्तर भेटतील, आणि काही अडचणी असतील तर नक्कीच आपल्याला विचारायचे आहेत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।